So I remember the old days, we used to go and sing, Hosanna, Hosanna. आणि जुने दिवस मला आठवले. आम्ही त्या फेरीमध्ये सहभागी व्हायचो आणि होसन्ना होसन्ना हे गीत गायचो. Blessed is he who comes in the name of the Lord. आणि देवाच्या नावामध्ये येणारा जो राजा आहे तो आशीर्वादित असो असं आपण म्हणायचो. Dear people of God, माझ्या प्रियानो, today people celebrate Palm Sunday. आणि आज लोक जावळ्यांचा रविवार साजरा करतात. Palm Sunday is just 1 week before the resurrection of our Lord Jesus Christ. आणि हा जावळ्यांचा रविवार जो आहे तो फक्त येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान झालं त्याच्या एक आठवडा आधी आहे. And let us go to the word. I just want to give the scriptures. Those who want to write it down, take it down. For them I would like to mention. And आणि काही वचनं मी इथे सांगत आहे. ज्यांना लिहून घ्यायचे आहेत त्यांनी लिहून घ्यायला हरकत नाहीये. जी वचनं मी फक्त नमूद करत आहे इथं. And early as I mentioned, anything important and very, very important and precious things, these things are mentioned in all the 4 Gospels. आणि मी आधी सुद्धा तुम्हाला हे शिकवलेलं आहे. जे काही अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, महत्वाचे दाखले जे आहेत, ह्या ते चारही शुभवर्तमानांमध्ये त्याचा नमूद, त्याचा उल्लेख आहे. Means none of the disciples, they have missed in the Gospels when they have written down. आणि म्हणजे कोणत्याही शिष्यानं ज्यावेळेस त्यांनी शुभवर्तमान लिहिलं तर ह्या ज्या महत्वाच्या घटना आहेत त्या तिने त्या लिहिणं ते चुकलेले नाहीत, विसरलेले नाहीये. In the New Testament, all the 4 Gospels, you see that there are differences are there. आणि मग चारही शुभवर्तमानामध्ये, नव्या करारामध्ये आम्ही पाहतो की थोडाफार फरक हा आपल्याला जाणून येतो. What the Spirit of the Lord led them, they have written it down. आणि जे काही पवित्र आत्म्यानं त्यांना चालवलेलं आहे ते त्यांनी तिथं लिहिलेलं आहे. But some of the things which they thought it is not so important, so they have not mentioned it. आणि मग काही महत्वाच्या ज्या गोष्टी अतिशय त्यांना वाटल्या नाहीत त्या त्यांनी लिहिलेल्याही नाहीये. That doesn't mean it's not an important and it is just forget it. आणि मग याचा अर्थ असा नाही की त्या काही महत्वाच्या नाही तर जाऊ दे, विसरू दे, असं काही त्याचं नाहीये अर्थ. An example. उदाहरणार्थ, Gospel of John, we don't find the birth of Jesus Christ. आणि योहान ख्रिस्त वर्तमानामध्ये आपल्याला येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आपल्याला लिहिलेलं दिसत नाही, आढळून येत नाही. We don't get to see more elaborated anything about the birth of Jesus. आणि मग आपण पाहत नाही की जास्त करून मोठ्या प्रकारे वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आपल्याला तिथं दिसत नाही. So that doesn't mean the birth of Jesus is not so important. आणि याचा अर्थ असा नाही की येशू ख्रिस्ताचा जन्म महत्वाचा नाहीये. But he focused towards the Lord Jesus as the Lamb of God. पण त्यांनी जे येशू ख्रिस्तावरती आपली जी दृष्टी लावलेली आहे तो कोकरा, देवाचा कोकरा म्हणून त्यावरती त्यांनी जास्त करून लक्ष लावलेलं आहे. So when we find something in all the 4 Gospels, means that has got very much importance. आणि म्हणूनच ज्यावेळेस मी चारही शुभवर्तमानामध्ये जे दाखले एक बघतो की त्याचा उल्लेख त्या चारही शुभवर्तमानामध्ये आहे, याचा अर्थ की ते जास्त महत्वाचे आहे. Now in the scripture or the title you may not see as a Palm Sunday. आणि कदाचित जो मथळा जो आहे तो कदाचित तुम्हाला जावळ्यांचा रविवार असं तिथं पाहायला मिळणार नाही. But it is been mentioned as Jesus' triumphal entry into Jerusalem. पण त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचा जो उत्साहानं जी यरुशलेमेमध्ये प्रवेश झालेला आहे, वैभवशाली प्रवेश, त्याचा उल्लेख मात्र तिथं आहे. It has been mentioned, the title is given like this only, that Jesus' triumphal entry. आणि मग तसा त्याच प्रकारे त्याला तिथं त्याची उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे की येशू ख्रिस्ताचा वैभवानिशी त्याच्यावरती यरुशलेमेमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे. So those who are taking down the notes, you can write it down. Matthew's Gospel, chapter 21. आणि जे लिहिणार आहेत त्यांनी लिहू शकता. मत्ती शुभवर्तमान याचा 21वा अध्याय verses 1 to 11. आणि 1 ते 11 वचन. And then from the Matthew 21, 1 to 11. मत्ती शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 1 ते 11 वचनामध्ये ह्या गोष्टींचा वर्णन आपल्याला दिसतं. Gospel of Mark, मार्क शुभवर्तमान chapter 11, 1 to 11. 11वा अध्याय
1 ते 11 वचन. Mark's Gospel, chapter 11, verses 1 to 11. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 1 ते 11 वचन. Gospel of Luke, लूक शुभवर्तमान chapter 19, 19वा अध्याय 28 to 44. आणि 28 ते 44 वचन. Yes, Gospel of Luke, chapter 19, लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 28 ते 44 वचन. 28 to 44. Then Gospel of John, आणि त्यानंतर योहान शुभवर्तमान chapter 12, 12वा अध्याय verses 12 to 19. आणि 12 ते 19 वचन. Gospel of John, chapter 12, verse 12 to 19. योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 12 ते 19 वचनामध्ये ह्या गोष्टीचं नमूद केलेलं आपल्याला दिसून In all the four the Gospels, you will find that Jesus' triumphal entry has been mentioned. आणि या चारही शुभवर्तमानामध्ये आम्हाला आढळून येईल की येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने जो प्रवेश झालेला आहे त्याचं वर्णन आपल्याला त्यामध्ये दिसेल. And in this, we will concentrate and we'll take the scriptures from Gospel of Luke, chapter 9. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही लूक वर्तमानामधून 19वा जो अध्याय आहे त्यामधून आम्ही वचन पाहणार आहोत. We may take some of the references from different Gospels, but we will not go too deep in other Gospels. आणि आम्ही कदाचित दुसऱ्याही शुभवर्तमानामधून काही वचन घेऊ पण त्यामध्ये आम्ही सखोल असं जाणार नाहीये. So, Gospel of Luke, chapter 19, verses 28 onwards. आणि लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 28व्या वचनाच्या पुढे आपण पाहणार आहोत. When we read verses 28 and 29, आणि ज्यावेळेस आम्ही 28 आणि 29 वचन वाचतो we will find there are four different names of the places. आणि आम्ही तिथे 4 वेगवेगळ्या जे प्रभाग आहेत त्याची नावं आम्हाला तिथे आढळून येतात. Gospel of Luke, chapter 19, verse 28 and 29. आणि लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 28 आणि 29 वचन. And when he had thus spoken, he went before ascending up to Jerusalem. And it came to pass, when he was come nigh to Bethphage and Bethany, at the mount called the Mount of Olives, he sent 2 of his disciples. ह्या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक आले असलेल्या बेथफगे व बेथानी या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले की. So when we see any name, the place of the name or person's name is mentioned, it has got meaning in it. आणि मग ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा जागेचं नाव ज्यावेळेस तिथं नमूद असतं त्याला त्यावेळेस तसा अर्थ प्राप्त होतो. So let me take you briefly to the meaning of these places. आणि मग मला थोडक्यात तुम्हाला त्या जागेंची जी नावं इथं नमूद आहेत त्याचा अर्थ मला सांगू द्या. The Mount of Olives is a highest mountain. आणि हा जैतुनाचा जो डोंगर आहे तो सर्वात उंच असा डोंगर आहे. And meaning of the Bethphage is the house of unripe figs. अच्छा, तर जे बेथफगे याचा अर्थ आहे की उंबराचं झाड. Unripe figs, fig fruit. ते उंबर आहे जे न पिकलेले. Yes. उंबरा आहे त्याचा अर्थ होतो Bethphage. And Bethany means the house of poverty. आणि मग बेथानी याचा अर्थ की दारिद्र्याचं घर. And Jerusalem speaks of possession of peace. आणि मग यरुशलेम याचा अर्थ की शांतीचं ठिकाण. So when we see the meaning of these places, ज्यावेळेस आम्ही ह्या 4 जागेंचा ज्यावेळेस आम्हाला अर्थ कळतो,
in such a place that it is a high mountain, आणि अशा ठिकाणी तो आहे जिथं उंच डोंगर आहे. and he has come to the place where it's called as a house of unripe figs. आणि मग अशा ठिकाणी तो तिथं आलेला आहे की ज्याला असेच जागेचं नाव आहे की न पिकलेली जी उंबरं आहेत त्याचं नाव आहे, त्याचा अर्थ आहे की ते पिकलेलं नाहीये. Or the place of poverty. आणि दुसरी जागा आहे गरिबी, दारिद्र्य. And such a place, Jesus is coming to Jerusalem to bring peace. आणि मग अशा ठिकाणी येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये येत आहे शांती आणण्यासाठी. It's a wonderful meaning for us to understand. आणि खूप सुंदर अर्थ आहे इथं आपल्याला समजून घेण्यासाठी. We may be in the high place. आणि कदाचित आम्ही खूप उंच अशा शिखरावरती आहोत. We may, in the society, we may have name, fame, the position, the place of job. We may be in the high place. आणि मग कदाचित समाजामध्ये आम्हाला खूप मान सन्मान आहे, आमचे नाव आहे, आम्हाला आमच्याकडे पाहताना खूप सन्मानानं पाहिलं जातं. We are in such a position. अशा ठिकाणी आम्ही आहोत. But still, पण तरीही further as we go, you'll understand they had, but still they waited for a king to come and deliver them. आणि मग तरीही आम्ही पुढे गेल्यावर आम्हाला समजून येईल ते राजाची वाट पाहत आहेत की तो येईल आणि आपल्याला मुक्ती देईल. When we see the Bethphage, that is house of unripe figs. आणि मग बेतफगे ज्यावेळेस स्थान आम्ही हे पाहतो त्याचा अर्थ आहे की न पिकलेले उंबर. You are hungry. आम्ही भुकेलेले आहोत. Sometimes we come home from outside. कधी कधी आम्ही घरी येतो बाहेरून. In the hot sun nowadays, you come home, you are very thirsty. आणि मग ह्या आजकालच्या ह्या गरम ह्याच्यामध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये आम्ही येतो बाहेरून आणि आम्हाला खूप तहान लागलेली असते. We take water to drink, it is hot. आणि आम्ही प्यायला पाणी घेतो ते पण गरम आहे. Can you drink that water? काय तुम्ही ते पाणी पिऊ शकता? You'll just say, oh no, no. आणि मग तुम्ही म्हणा नाही बाबा आणि जरा कुठं गरम पिणार, It is too hot. खूप गरम आहे. Oh, you are hungry. भुकेलेले आहात. Everything is in the house. सगळं काही घरात आहे Nothing is prepared. पण काहीच बनवलेलंच नाहीये. Unripe shows that unsatisfied life. आणि न पिकलेली जी उंबरं आहेत ते आम्हाला दाखवतं की आमचं जीवन समृद्ध किंवा तृप्त नाहीये, अतृप्त असं जीवन आहे. Everything we have, but we are not satisfied. We cannot satisfy because it is unripe. We have, but we cannot enjoy it. आणि मग सगळं काही आहे पण आम्ही अतृप्त आहोत कारण आम्ही ते आम्हाला सगळं आहे पण आम्ही खाऊ शकत नाही, त्याचा आनंद आम्ही उपभोगू शकत नाही. The Bethany is a house of poverty. आणि मग बेथानी जे आहे ते दारिद्र्याचे स्थान आहे. We are living in a situation is like we are in poverty. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही जगत आहोत की जे दरिद्री आहे. But in such a place, अशा ठिकाणी Jesus is coming. येशू ख्रिस्त आहेत. It is a high place. ते उंच स्थान आहे. No king and no peace. राजा नाही, शांती नाही. Do you understand? तुम्हाला समजतंय Many का? people have got big house. They got mentioned the palace, but no peace. No. There is no, like it is a chaos. गोंधळ सगळीकडे गोंधळ. आणि मग पुष्कळशा लोकांच्याकडं पुष्कळ मोठमोठ्या इमारती आहेत, महल बांधलेला आहे, सगळं आहे, पण घरामध्ये शांती नाही. भांडणं आहेत, शापित जीवन आहे, गोंधळ आहे. Nobody respects none of us. आणि एकमेकांना अजिबात आदर नाहीये. Tree is there, but it is unripe. आणि झाड आहे पण फळं पिकलेलीच नाहीये. Poverty shows a curse upon our life. आणि मग जे दरिद्र जे आहे, गरिबी जी आहे ती आमच्या जीवनावरती श्राप आमच्यावरती दर्शवतात. What does it speak? Poverty, one more thing. आणि मग आणखीन एक गोष्ट जी गरिबी आम्हाला दाखवते म्हणजे जे चिन्ह आहे त्याचं Good. It is there, but good.
for nothing. ते आहे पण काहीच कशासाठीच काही चांगलं नाही. नथिंग फॉर गुड. गुड फॉर नथिंग. Once the salt lost its taste, आणि एकदा का जर मिठानं तसा खारटपणा गमावला, it's of no use. ते कशाच्याच उपयोगाचं नाही. But in foreign countries they use it because it's a waste now. When the ice falls down, snow falls down, they put salt to remove the ice. Because it will melt the ice. आणि त्या परदेशामध्ये त्या जे खारटपणा नसते ज्याचे मीठ आहे त्याचा उपयोग तिथेही केला जातो. ज्यावेळेस तिथं बर्फ पडतो तर त्या बर्फावरती ते टाकलं जातं. ते त्याला सहाय्य करतं बर्फ वितळवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. We are supposed to use the salt in kitchen to bring the taste to people's life. आणि वास्तविक मीठ जे आहे आमच्या अन्नामध्ये रुचकरता आणण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करतो. So when we look at these names of the places, the Mount of Olives, and then we see Bethany, Bethphage, this all speaks of our life. आणि मग ज्यावेळेस आम्ही हे बेथफगे, बेथानी ह्या स्थानांना किंवा जे उंच स्थान जैतुनाचा डोंगर आहे जे पाहतो ते सर्व काही आमच्या जीवनाला दर्शवतं. So as people today are celebrating as a Palm Sunday or Jesus' triumphal entry into Jerusalem, आणि जसं आज लोक जे आहेत सर्व जगभरामध्ये या यरुशलेममध्ये येशू ख्रिस्ताचा जयोत्सवाने जो प्रवेश आहे तो साजरा करत आहेत. let us understand, go further and understand what is real Palm Sunday. आणि मग आम्ही थोडंसं पुढे जाऊन आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करूया की खरा जो झावळ्यांचा रविवार म्हणजे काय आमच्या जीवनामध्ये पाहूया. Today when Jesus was there on this earth, आणि ज्यावेळेस आज येशू ख्रिस्त ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती होता, he performed miracles, he fulfilled the will of God and died on the cross of Calvary. आणि मग पुष्कळसे चमत्कार त्यानं केले आणि मग त्या वधस्तंभावरती त्याला मारण्यात आलं, तो मारला गेला. He died, he was buried, and God raised him up from the dead. आणि मग तो मेला, त्याला पुरण्यात आलं, पण देवानं त्यांना पुन्हा मरणातून उठवलेला आहे. And Jesus was ascended to heaven. आणि मग येशू ख्रिस्ताला स्वर्गामध्ये उचलून घेण्यात आलं. So when Jesus was going to heaven, आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये जात असताना he commanded his disciples to go and preach the gospel. आणि त्याने आपल्या शिष्यांना ती आज्ञा दिलेली आहे की जा आणि जगाच्या शेवटापर्यंत सुवार्ता सांगा. Why? Because today the situation around the world, it is like a Mount of Olives, like a Bethany and Bethphage. आणि का तर आजकाल आमच्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे ती जैतुनाच्या डोंगरासारखी, बेथफगे सारखी आणि बेथानी सारखी आहे. So we read in 29th verse, आणि आम्ही 29व्या वचनामध्ये वाचूया. what did Jesus do? आणि मग येशू ख्रिस्त काय करतो? At the end of the 29, he said, he sent 2 of his disciples. आणि शेवटचा जे भाग आहे त्या वचनाचा त्यामध्ये तिथं सांगितलेलं आहे की त्याने आपल्या 2 शिष्यांना पाठवलेलं आहे. Dear people of God, when we look into the Matthew's Gospel chapter 10, आणि माझ्या प्रियानो ज्यावेळेस आम्ही मत्तेय शुभवर्तमान याच्या 10व्या अध्यायामध्ये पाहतो, Jesus commanded his disciples. येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना आज्ञा दिली असं सांगितलेलं आहे. When he said go, means he sent them with his authority. आणि मग ज्यावेळेस तो त्यांना म्हणतो की जा, त्यावेळेस त्यांना आपल्या अधिकारासहित त्यांना पाठवलेला आहे. Jesus said, I give you authority over all the powers of darkness. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की सर्व अंधकाराच्या शक्तीवर मी तुम्हाला अधिकार दिलेले आहे. Go and lay your hands on the sick and they shall be healed. आणि तो येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितले की जा आणि जे आजारी आहेत त्यांच्यावरती हात ठेवून प्रार्थना करा म्हणजे ते बरे होतील. Heal the leper and raise the dead, he said. आणि मग त्याने सांगितलेलं आहे की जे कुष्ठरोगी आहेत त्यांना बरं करा, जे मेलेले आहेत त्यांना उठवा असं त्याने सांगितलेलं आहे. Now here we see when before entering to Jerusalem, Jesus sent 2 of his disciples
to Jerusalem. आणि मग इथं आम्ही पाहतो की ज्यावेळेस यरुशलेमेमध्ये प्रवेश करण्याच्या आधी त्यांना आपल्या 2 शिष्यांना पाठवलेलं आहे. 30th verse, Luke 19 verse 30. Saying, go ye into the village over against you, in the which at your entering ye shall find a colt tied, whereon yet never man sat. Loose him and bring him hither. 30वं वचन, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाता ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शेंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडून आणा. Why did Jesus send his disciples? आणि का येशू ख्रिस्तानं त्याच्या शिष्यांना पाठवलेलं आहे? There is a colt which is tied. कारण तिथं एक शेंगरू आहे जे बांधलेलं आहे. What is the meaning of tied? आणि बांधलेलं असण्याचा अर्थ काय? The colt is there, but it is tied. आणि मग ते शेंगरू तिथं आहे पण त्याला बांधलेलं आहे, It is- बंधनात आहे. It is not free. ते स्वतंत्र नाही It is under the bondage. आणि मग ते बंधनांच्या बोझाखाली दबलेलं असं आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, our life shows here like a colt. आणि मग आपलं जीवन त्या शेंगरू प्रमाणे इथं दर्शवतं. We are living a life on this earth, आम्ही ह्या पृथ्वी तलावरती आम्ही जीवन जगत आहोत, but we are under the bondage of this world or the sin. आणि मग ह्या जे जगाचं जे पाप आहे, सैतानाचं जे पाप आहे, त्याच्या बंधनाखाली आम्ही अडकलेले And आहोत. Jesus said, whereon yet never man sat. आणि मग इथे येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलेलं आहे की त्याच्यावर कोणीही मनुष्य बसलेला नाही. The life is there, but it is not at all used. आणि मग जीवन आहे पण ते कुठेही उपयोगामध्ये आणलेलं नाहीये. As I early mentioned you, good for nothing. आणि जसं मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशासाठी योग्य किंवा चांगलं असं नाहीये. I was into the same situation. आणि मी सुद्धा एकेकाळी अशाच परिस्थितीमध्ये होतो. Young, but no meaning in the life. तरुण होतो पण माझ्या जीवनाला अर्थ नव्हता No hopes to live for. आणि माझ्या जीवनासाठी कशाचीच आशा नव्हती. Because people did witchcraft on our family, I was under the bondage of that satanic power. आणि मग कारण लोकांनी आमच्या परिवारावरती करणी केल्यामुळं त्या सैतानाच्या बंधनाखाली आम्ही अडकलेलो होतो. But Jesus sent his disciples. पण येशू ख्रिस्तानं त्याचे शिष्य पाठवले. Why? For what reason? कशासाठी? To lose you and me from that bondage. आणि तुम्हाला आणि मला त्या बंधनांमधून बंधनमुक्त करण्यासाठी. A colt tied, whereon yet never man sat, loose him and bring him hither. आणि मग जे शिंगरू बांधलेलं आहे ज्याच्यावर कोणी अजून बसलेलं नाही त्याला मोकळं करा आणि घेऊन या. Jesus has come in this world to set us free from all the clutches of Satan and satanic powers. आणि येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेला आहे की सैतानाच्या सर्व शापापासून सर्व बंधनांपासून आम्हाला मुक्त करण्यासाठी. We may be living a life, कदाचित आम्ही जीवन जगत आहोत but under the curse. पण आम्ही त्या श्रापाच्या खाली आमचं जीवन जगत आहे. We are depressed. We are pressed down. आणि आम्ही आमच्या तणावाखाली आम्ही आहोत. आम्ही स्वतःला नम्र किंवा आम्ही नम्र नव्हे तर तणावामध्ये आणि अतिशय खालावलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही पाहतो. But Jesus said, loose him and bring him hither. गणेश ख्रिस्त म्हणाला की त्याला मोकळं करा आणि माझ्याकडे घेऊन या. 31 words. 31वं And वचन. if any man ask you, why do you lose him? Thus shall ye say unto him, because the Lord hath need of him. आणि ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारलेच तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा. Dear people of God, माझ्या प्रियानो, always I tell you that we are not here by accident. We are not here by our own wish and our desire. आणि मी नेहमीच तुम्हाला सांगत आलेलो आहे की आम्ही इथं अपघाताना आलेलो नाही.
आम्ही स्व इच्छेनं किंवा असंच आपली इच्छा आहे म्हणून आपण इथं आलेलो नाही आहोत. Anybody loves donkeys? Anybody love? कोणाला गाढवावरती जास्त प्रेम असं आवडतं का गाढव? Many people have got many animals as a pet. आणि पुष्कळ लोकांच्याकडे पुष्कळ असे पाळीव प्राणी आपल्याकडे असतात. Cat, dogs, many other birds. मांजर आम्ही पाळतो, कुत्र आम्ही पाळतो, पुष्कळ असे पक्षी आम्ही पाळतो. Love birds. But anybody has kept a donkey in their house as a pet animal? पण कोणी गाढवा आपण पाळीव प्राणी म्हणून पाळतो का? We keep pet name to the people. You donkey. आम्ही लोकांना थोडक्यात शिव्या द्यायचा प्रयत्न करतो, गाढवायचं. Means we hate the donkey. याचा अर्थ आम्ही आम्ही त्याचा धिक्कार करतो, आम्हाला आवडत नाही. Nobody loves the colt. आणि कोणीच त्याच्यावर प्रेम करत नाही. But Jesus loves him. आणि येशू ख्रिस्त त्याच्यावर प्रेम करतो. Jesus said, येशू ख्रिस्त म्हणाला, go. जा. It is never used. ते कधी उपयोगात आणलेलं नाहीये. Lose him. त्याला मोकळं कर. Bring him to me. त्याला माझ्याकडे आण. Because कारण anybody ask you, जर कोणी तुला विचारलंच, tell them that I need him. त्यांना सांग की मला त्याची गरज आहे. Why we are here in the presence of God, you know that? का आम्ही आज देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत माहितीये तुम्हाला? Because Jesus needs you all. आणि कारण येशूला तुम्हा सर्वांची गरज आहे. I never dreamt. आणि मी कधी स्वप्नात विचार केला नव्हता. I never thought. मी कधी असा विचारही केला नव्हता. I was absolutely worthless, useless, living a life meaningless. आणि मी अगदी नकारार्थी, आशाहीन, अर्थ नसलेला असं जीवन जगत होतो. Good for nothing. कशासाठीच योग्यतेचं नाही. I did not came to God in search of it. आणि मी देवाच्या शोधात त्याच्याकडे आलेलो नाही. God came in search of it. देव माझ्या शोधात आला. God set me free from that bondage. आणि देवानं मला त्या बंधनातून मुक्त केलं. आम्ही हालेलुया म्हणूया का सर्वजण? Hallelujah. हालेलुया. When I came to the Lord in 95 in April, आणि ज्यावेळेस 1985 एप्रिलमध्ये मी प्रभूकडे आलो. I said, Lord, if it is you, मी म्हणालो की जर देवा तू आहे, I just want you. मला फक्त तू हवाय. I don't need anything of this world. या जगाचं मला काही कशाचीच गरज नाही. At that same night, आणि त्याच रात्री God set me free completely from that bondage of sin and Satan. आणि देवानं मला पूर्णपणे त्या पापाच्या आणि सैतानाच्या बंधनातून त्याच रात्री मुक्त केलेला आहे. हालेलुया. Jesus says, येशू ख्रिस्त म्हणतो, I need your life. मला तुझी गरज आहे. Whatever life we are maybe now today, आणि काही जे आमचं आज आयुष्य असेल, you may think that I'm good for nothing. आणि कदाचित तुम्ही विचार करत असाल की मी कशाच्याच योग्यतेचा नाहीये. As I have told you several times, I had many failures, many zeros in my life. आणि जसं मी पुष्कळ वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये पुष्कळचं अपयश होतं. सगळीकडे शून्य 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 माझ्या जीवनामध्ये होतं. But I thank God पण मी देवाला धन्यवाद देत आहे. for every zeros, the many zeros which I had. आणि मग ते पुष्कळसे जे शून्य माझ्या जीवनामध्ये होते, When the one that is Jesus Christ, the only one, came into my life, I have many hopes in my life. आणि मग ज्यावेळेस तो एकटा येशू ख्रिस्त एक जो माझ्या जीवनामध्ये आला, त्या प्रत्येक शून्याला त्यानं किंमत दिली आणि प्रत्येक ठिकाणी मला एक आशा त्यानं दिलेली आहे. And Jesus said in 35, आणि 35व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, and they brought him to Jesus and they cast their garments upon the colt and they set Jesus thereon. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावरती घालून त्यावर येशूला बसवले.
Dear people of God, माझ्या प्रियानं, I think of this as we have just seen into the scripture. आणि मग मी जसं वचन पाहतो, मी ह्यावरती विचार करतो, मनन करतो. It has been never used. ते कधी उपयोगामध्ये आणलेलं नव्हतं. कोणी No, त्याच्यावर no बसलेलं man नव्हतं. has sat on its back. आणि त्याच्या पाठीवरती कुठला मनुष्य बसलेला नव्हता आजवर. Is there anyone who have tried to sit on the donkey? आणि इथं कोणी आहे का की ज्यांनी गाढवावर बसण्याचा प्रयत्न केलेला आहे? Have you tried? केलं नसेल तर करा. Maybe some of you must have. कदाचित तुम्ही कोणीतरी केला असेल. I was a naughty person. आणि मी फार आगाऊ मुलगा होतो लहानपणी. We had a friend circle early days also, boys. We were very naughty. We used to tie the tin, box tiffins to the tail. Something naughty things we would try. आणि मग पुष्कळशा आगाऊ गोष्टी आम्ही करत होतो. त्या गाढवाच्या शेपटीला ते पत्र्याचा डबा बांधायचं आणि मग ते वाजत पळत जात आहे. अशा आगाऊपणा आम्ही करायचो लहान असताना. And it is not easy to sit on donkey's back. आणि मग इतकं सहज नाहीये गाढवाच्या पाठीवरती बस. Maybe it may allow to the owner आणि and when it is being used. आणि मग जर का ते उपयोगात आणलं असेल तर त्याचा जो मालक आहे त्याला ते परवानगी देतो सहज बसण्यासाठी. When पण इतर कोणाला ते अजिबात आपल्या पाठीवर बसू देत नाही. When we see the scripture, पण आम्ही ज्यावेळेस वचन it बघतो is a colt, it is a young donkey. आणि मग हे एक शेंगरू आहे, एक तरुण गाढव आहे. Will he allow anyone to just sit like this? आणि मग तो काय कोणाला सहज असं बसू देईल का? When Jesus has come to you, when Jesus wants your life, ज्यावेळेस येशू ख्रिस्त तुमच्याकडे आला, त्यावेळेस येशूला तुमचं आयुष्य, तुमचं जीवन पाहिजे आहे. how will you react to Jesus? तुम्ही कसं येशूला प्रतिसाद देता? My life, my rule. माझं जीवन, माझे नियम. Don't try to teach me. Don't tell me I want to live my life my way. मला शिकवायचा प्रयत्न करू नका. मला माहितीये मला काय करायचंय. We tell Jesus also. आम्ही येशूला पण हेच सांग. But dear people of God, पण माझ्या प्रियाने, I thank God. मी देवाला धन्यवाद देते. And I say till today, आणि मग आजपर्यंत मी हेच म्हणतो. I'm that good colt that allowed Jesus to sit on this back. आणि मी ते एक चांगलं शेंगरू आहे, जे गाढव आहे, की ज्यानं येशूला स्वतःवरती बसवण्याची परवानगी दिली. Today he has made me worthy to stand on this carpet because Jesus is sitting on my life. आज येशू ख्रिस्त माझ्या जीवनावरती बसलेला आहे आणि म्हणूनच त्या रेड कार्पेटवरती उभा राहण्याची योग्यता त्यानं माझ्यामध्ये घातलेली आहे. I was good for nothing. मी कशासाठीच योग्य नव्हतो. I lived a failure life. एक अपयशी जीवन मी जगलो. When God brought me towards him, आणि ज्यावेळेस देव मला त्याच्याकडे घेऊन आला, God spoke to me through his servants. आणि त्याच्या सेवकांच्या द्वारे तो माझ्याशी बोलला. When this colt was brought to Jesus, आणि ज्यावेळेस हे शेंगरू येशूकडे घेऊन येण्यात आलं, they put their clothes on that colt. आणि मग त्या शेंगरूवरती त्यांनी आपली वस्त्र घातली असं म्हटलेलं आहे. And Jesus sat on it. आणि त्यावर येशू बसला. What kind of colt are we today? आणि कशा प्रकारचं शेंगरू आज आम्ही आहोत? Are you allowing Jesus to in our life काय as a आमच्या Lord, as a King of our life? काय आज आम्ही आमच्या जीवनामध्ये येशूला आपला मालक, आपला प्रभू म्हणून स्वीकारून त्याला आपल्या जीवनावरती अधिकार देत आहोत? Dear people of God, माझ्या प्रियानो, when they brought the colt before Jesus, ज्यावेळेस ते येशूच्या समोर त्या शेंगरूला घेऊन आले, people had their shawls, their clothes, very good, highly costly clothes. They put on that colt and they made Jesus to sit on it. आणि मग ज्या लोकांच्याकडे जे उंची वस्त्र होते, त्या काळामध्ये त्या वस्त्रांची खूप किंमत असायची आणि त्याचा मानही तितकाच असायचा. आणि ते वस्त्र, जे उंची वस्त्र होते, ते त्यांनी काढले आणि ते त्या गाढवावरती घातले आणि येशूला त्याच्यावरती बसायला लावले. Not just they put their clothes on the colt. आणि फक्त त्या शेंगरूवरतीच आपले वस्त्र घातले असं नाहीये. They removed their clothes and they put on the road, आणि on मग the way. आणि त्यांनी ते असं पुढं वचन आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी आपली वस्त्र ती काढली, जी उंची वस्त्र होती,
जे आज आम्ही कार्पेट बघतो कदाचित त्याच्याही पेक्षा महाग वस्त्र ती होती, तरी काढून ती त्या रस्त्यावरती अंतरली की ज्याच्यावरती ते गाढव चालत Here जावं. people, we can understand carpet is made for us to put under our feet. आणि मग आपल्याला समजून येतं माझ्या प्रियानं की कार्पेट फक्त आपल्या पायाखाली घालण्यासाठीच वापरामध्ये आणलं But जातं. people which they use their shawls, their clothes as for their covering, as a respect and honor. आणि मग जे लोक ज्या शॉल आणि जे वापरायचे, जे वस्त्र वापरायचे एक सन्मानाचं चिन्ह म्हणून, They put that clothes on the way, on the road. आणि मग ते वस्त्र काढून त्यांनी त्या रस्त्यावरती घातलेली आहे. For what? कशासाठी? That Jesus is coming on that road. कारण येशू ख्रिस्त त्या मार्गाने येणार होता. Was Jesus walking on the road? त्या येशू ख्रिस्त रस्त्यावरती चालत होता. Now today you might say, Rolls Royce, what car, we don't know. You think the people, they will walk on the road? आणि मग आज कदाचित तुम्ही म्हणाल की जे राजे लोक आहेत, नेते लोक आहेत, वेगवेगळ्या महागड्या कार घेऊन येतात, काय ते रस्त्यावरती चालतात का? They will sit in the car. ते गाडीमध्ये बसलेले असतात. Now today the cars have got fashionable. The top is open. They will stand there. आणि मग आजकाल अशा प्रकारच्या कार आहेत ती Or jeeps are there, like Thar jeeps are there. आणि मग ते त्या गाडीमध्ये उभा राहतात आणि मग तुम्हाला अभिवादन करतात. People put their clothes on the road, on the way. आणि मग त्यांच्या समोर, त्या गाडीच्या समोर कार्पेट घातलं जातं, फुलांचा वर्षाव केला जातो. Jesus was sitting on that colt. आणि येशू ख्रिस्त त्या शेंगरूवरती बसलेला होता. And that colt was walking on the road. आणि मग तो शेंगरू त्या रस्त्याने चालत होता. Dear people of God, माझ्या प्रियानं, what an honor for that colt. The people putting their clothes for him. आणि मग मला सांगा, त्या शेंगरूचा, त्या गाढवाचा काय आदर सन्मान केला जात आहे की त्याच्यासाठी लोक आपली वस्त्र काढून घालत आहेत, ज्याच्यावर ते चालत आहे. Today is 13th of April. आज 13 एप्रिल. I complete my 40 years आणि मी in माझ्या the Lord. प्रभूच्या आत्मिक जीवनाचे 40 वर्ष पूर्ण केली. In this second week of April in 1985, आणि ह्याच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 1985 ला I accepted Jesus as the Lord of my life. आणि मी येशू ख्रिस्ताला माझ्या जीवनाचा तारणारा म्हणून स्वीकारलं As the King of my life. आणि माझ्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकारलं. And I received that honor from him. And because of him, आणि तो आदर मी त्याच्यामुळं आणि त्याच्याकडून मला आज मिळालेला आहे. I never forgot it. आणि मी कधी विसरलेलो The नाही. honor which I got today, आणि जो आदर मला, जे सन्मान मला आज मिळालेला it आहे, is because Jesus is the King of my life. कारण आज येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभू, माझ्या जीवनाचा मालक आहे म्हणून. When we yield ourselves totally unto God, आणि ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन पूर्णपणे येशूला समर्पित करतो, when we give our life in the hand of God and make him the Lord of our life, आणि ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन देवाच्या हातामध्ये देतो आणि आम्ही त्याला आपला मालक, आपला प्रभू म्हणून स्वीकार करतो, dear people of God, माझ्या प्रियानो, I tell you, no greater honor than being the servant of God. आणि मग मला सांगू द्या, देवाचा सेवक असल्यासारखा दुसरा कोणताच आदर आणि सन्मान आज आम्हाला नाही. People, I can tell a lot of things, but people put their clothes on the way, on the road. आणि मी पुष्कळशा गोष्टी सांगू शकतो, पण मला सांगू द्या, लोकांनी आपली वस्त्र काढून त्या रस्त्यावरती घातलेली आहेत. Turn with me to Mark's Gospel chapter 11 verse 8. मार्कुस शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. Because in the Luke you may not find, and you may say, where is the palm tree branches? आणि मग Where people use. आणि लूक शुभवर्तमानामध्ये आम्हाला ते दिसत नाही. तुम्ही म्हणाल की झावळ्यांच्या ज्या फांद्या आहेत ते कुठं आहेत? So ते कुठं Mark 11 verse 8 it says
Then many spread their garments in the way, and others cut down the branches of the trees and strewed them in the way. तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. इतर लोकांनी शेतमळ्यातून डहाळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या. So that Jerusalem is full of palm trees. आणि मग येरुशलेम जे आहे ते संपूर्ण त्या झावळ्यांच्या झाडांनी भरलेलं आहे. पाम ट्री And पासून. what does the palm tree, when they removed the branches of the palm tree and put before Jesus when he was going through that sitting on that colt. आणि मग त्या झावळ्यांचा अर्थ काय आहे की ज्या आणून त्यांनी त्या गाढवाच्या समोर त्या रस्त्यावरती ज्यावेळेस त्या घातलेल्या आहेत त्याचा अर्थ काय आहे? Means they welcome Jesus. मग त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी येशूचं स्वागत केलेलं आहे. With putting their garments and putting the tree branches. आणि मग त्यांची वस्त्र त्याच्या रस्त्यावरती घालून आणि त्या झावळ्या त्या रस्त्यावरती अंथरून. Palm tree is a symbol of fruitfulness. आणि मग झावळ्या ज्या आहेत त्या भरभराटीचं चिन्ह आहेत. Early we read that Jesus is entering into the place where it is unripe figs. आणि मग आधी आम्ही पाहिलेलं आहे की येशू ख्रिस्त अशा ठिकाणी आलेला आहे जे कच्ची जी उमरं आहेत असं जे नाव आहे म्हणजे ते पिकलेलं नाहीये अशा ठिकाणी अतृप्त ठिकाणी तो आलेला आहे. Yes, but now when Jesus is entering into Jerusalem, they're putting their clothes as well as they're putting the branches of the palm tree आणि मग and welcoming Jesus. येशू ख्रिस्त आज येरुशलेमेमध्ये येत असताना लोकांनी आपली वस्त्र घातलेली आहेत. लोकांनी झावळ्या त्याच्यावरती अंतरलेल्या आहेत. That palm tree branches symbolizes that Jesus is entering. They are believing, they are hoping for fruitfulness. आणि मग त्या झावळ्या आहेत ते आम्हाला सांगतात ते सांकेतिक गोष्टी आहेत की येशू ख्रिस्त आता येत आहे. येशू ख्रिस्त तो विश्वास ते ठेवत आहेत की येशू ख्रिस्त भरभराट घेऊन येत आहे. येशू ख्रिस्त समाधान घेऊन येत आहे. And they believe that the uprightness is coming into Jerusalem. आणि मग ते असा विश्वास ठेवत आहेत की यरुशलेमेमध्ये आता भरभराट शांती आता येत आहे. A steadfastness. आणि मग स्थिरता त्या यरुशलेमेमध्ये येत आहे. A healthiness. आणि आरोग्य यरुशलेमेमध्ये येत A आहे. long life is coming because Jesus आणि is entering. दीर्घ आयुष्य येत आहे कारण येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आलेला Dear आहे. people of God, माझ्या प्रियांनो, when Jesus entered, they believed that these things are going to happen now. आणि मग त्यांनी हा विश्वास ठेवलेला आहे की ज्यावेळेस येशू ख्रिस्त आलेला आहे त्याही गोष्टी आमच्यामध्ये येणार आहेत. So Jesus' triumphal entry to Jerusalem, आणि येशू ख्रिस्ताचे जयोत्सवाने यरुशलेमेमध्ये जो प्रवेश आहे, dear people of God, how and why did it happen? आणि माझ्या प्रियानो का आणि कसा हा घडून आलेला. Turn with me to Psalm 118. आणि स्तोत्र 118 Yeah, 118. Psalm 118, स्तोत्र 118 verse 25 and 26. आणि 25 आणि 26 वचन. Psalm 118, 25 and 26. Now this psalm is been written by King David. आणि हे जे स्तोत्र आहे दावीद राजाकडून लिहिलेलं आहे. 25 and 26, Psalm 118. Save now, I beseech thee, O Lord, I beseech thee, send now prosperity. Blessed be he that cometh in the name of the Lord. We have blessed you out of the house of the Lord. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की आमचा उत्कर्ष कर. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. Now when people are celebrating, we celebrate the Palm Sunday today. आणि ज्यावेळेस झावळ्यांचा रविवार आज साजरा केला जातो And after Jesus has ascended to heaven, still we remember that today. आणि मग येशू ख्रिस्ताला त्या स्वर्गामध्ये घेतल्यानंतर सुद्धा आजही आम्ही त्याची आठवण करतो. Why?
का? First thing, it is because the people of God, like David, they prayed unto God for salvation. आणि पहिली गोष्ट म्हणजे देवाचे जे लोक दाविदासारखे आहेत त्यांनी तारणासाठी प्रार्थना केलेली आहे. They expected the prosperity to come in their life physically and spiritually. आणि मग त्यांनी अपेक्षा केलेली आहे की त्यांच्या जीवनामध्ये भरभराट, शांती, उत्कर्ष शारीरिकरित्या आणि आत्मिकरित्याही येण्यासाठी. When it says, blessed be he that cometh in the name of the Lord. आणि मग 26व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे की परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. So the Jesus' time will enter into Jerusalem. It is because David, his people prayed unto God. आणि येशू ख्रिस्ताचा जयशुवान जो प्रवेश त्या यरुशलेमेमध्ये झालेला आहे कारण दाविदासारख्या लोकांनी दाविदानं देवाकडे तशी प्रार्थना केलेली When आहे. people prayed unto God for salvation. आणि एका व्यक्तीनं तारणासाठी देवाकडे प्रार्थना केली. And dear people of God, the word of the Lord through prophet Zechariah came unto his people. आणि मग देवाचं वचन जकर्या त्याच्या संदेष्ट आहे त्याच्या करवी लोकांच्याकडे आलेला आहे. Read in Zechariah, book of Zechariah chapter 9 verse 9. आणि जकर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 9वे वचन आम्ही वाचूया. Book of Zechariah chapter 9 verse 9. जकर्याचं पुस्तक 9वा अध्याय आणि 9वे वचन. Rejoice greatly, O daughter of Zion. Shout, O daughter of Jerusalem. Behold, thy king cometh unto thee. He is just and having salvation, lowly and riding upon an ass and upon a colt, the foal of an ass. जकर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 9वे वचन. Chapter 9 verse 9. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. तो गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. It is clearly the prophecy. The word of the Lord came through Zechariah the prophet. आणि मग हे स्पष्ट जे भविष्यवाणी आहे देवाचं जे वचन आहे ते जकर्याच्या मुखातून लोकांच्याकडे आलेलं आहे. O daughter of Zion, daughter of Jerusalem, behold, thy king cometh unto thee. He is just and having salvation. आणि सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. And how is he coming? आणि तो कसा येत आहे? Riding upon an ass and upon an colt of a foal of an ass. आणि तो गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. So the prophecy, the people of God, when they prayed, God answered their prayer. And the prophecy came through prophet Zechariah. And it was fulfilled through Jesus Christ. आणि ज्यावेळेस देवाचे जे लोक आहेत ते प्रार्थना करतात देव त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आणि ती जी भविष्यवाणी आहे ती जकर्याच्या करवी त्याच्या माध्यमातून त्याच्या लोकांच्याकडे आलेली आहे. So they were waiting for the salvation. आणि ते तारण्यासाठी वाट पाहत होते. So when Jesus entered into Jerusalem, sitting on the colt, आणि मग ज्यावेळेस देव येशू ख्रिस्त जो आहे तो शिंगावर बसून ज्यावेळेस त्या यरुशलेमेमध्ये प्रवेश करत होता. Luke 19 verse 38. लूका वर्तमान याचा 19वा अध्याय आणि 38वा वचन. Saying, blessed be the king that cometh in the name of the Lord, peace in heaven and glory in the highest. आणि प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. Same scripture, Mark's Gospel chapter 11. आणि तेच वचन मार्क सुवर्तमान याच्या 11व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं. Verse 9 and 10. We read 8, but now we are going to read 9 and 10. Mark's Gospel chapter 11 verse 9 and 10. And they that went before
And they that followed cried, saying, Hosanna! Blessed is he that cometh in the name of the Lord. Blessed be the kingdom of our father David, that cometh in the name of the Lord. Hosanna in the highest. आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की, होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो. आमचा पूर्वज दावीद ह्याचे येणारे राज्य धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसान्ना. Hosanna. What is the meaning of that word Hosanna? आणि होसान्ना त्या नावाचा, या शब्दाचा अर्थ काय आहे? When they cried out Hosanna, Hosanna. आणि ज्यावेळेस त्यांनी ती आरोळी मारलेली आहे, होसान्ना होसान्ना The म्हणून. meaning of the Hosanna is, Lord, save us. It is you are the King, the Savior. The salvation is only through you. आणि मग त्याचा अर्थ असा आहे की, हे देवा, आमचं तारण कर. तू राजा आहेस. तुझ्याकडून आणि तुझ्याच कडून आम्हाला तारण येणार आहे. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, I want to ask one question. मला एक प्रश्न विचारू द्या. These people welcome Jesus. हेच लोकांनी येशू ख्रिस्ताचा अशा भव्य रीतीने स्वागत केलेलं आहे. They welcome Jesus shouting, आणि असं crying आरोळी out loudly, Hosanna, Hosanna. The blessed is he that cometh in the name of the Lord. आणि मग इतक्या जोरात ओरडून दंगा करत की देवाच्या नावाने येणारा जो राजा आहे तो धन्यवादित असो. होसान्ना होसान्ना म्हणून त्यांनी आरोळी मारून त्याचं स्वागत केलेलं आहे. They were waiting for salvation. The Redeemer to redeem them from that bondage. आणि मग ते तारणाची वाट पाहत होते, त्या मुक्तिदात्याची वाट पाहत होते, जो त्यांना तिथून येऊन मुक्त करेल, त्या बंधनातून मुक्त करेल. The people, those who shouted, they cried out loud and they welcomed Jesus. आणि जे लोक आज इथं ओरडत होते, जे जोरानं आरोळी मारत होते, ते येशूचं स्वागत करत होते. Listen carefully. I repeat it again. आणि लक्षपूर्वक ऐका, मी पुन्हा सांगत आहे. The same people तेच लोक who cried out loud and welcomed Jesus by putting their clothes on their way on the cold, and they shouted Jesus, Hosanna, Hosanna. The blessed is he who comes in the name of the आणि Lord. ज्या लोकांनी इतक्या मोठ्याने जयघोष करून आणि त्याच्या आपली वस्त्र त्याच्या समोर टाकून, आपल्या झावळ्या तरी आणून त्याच्या समोर टाकलेल्या आहेत आणि होसान्ना होसान्ना म्हणून त्याचं स्वागत केलेलं आहे. These same people, हेच लोक following week, they crucified Jesus on the cross. आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये येशू ख्रिस्ताला त्याच लोकांनी वधस्तंभावरती दिलेला आहे. Then why did they shout Jesus? Hosanna, Hosanna. Means you are the one Savior. Come and save us. आणि मग का त्यांनी येशूला होसान्ना होसान्ना असं म्हटलेलं आहे? त्याचा अर्थ की तूच एकमेव तारणार आहेस, ये आणि आमचं तारण कर. At that time, त्या काळात Roman people were ruling that kingdom. आणि रोमन लोक जे आहे त्या राज्यावरती राज्य करत होते. They were torturing these people. आणि ते ह्या लोकांचा इस्रायल लोकांचा छळ करत होते. They were pressed down. They were depressed. आणि मग ते तणावाखाली होते. त्यांना खाली लेखण्यात आले, गरिबीच्या आणि त्याच्या जोडाखाली ते झोकले गेलेले होते. They were like unsatisfied. They were underpowered, under the curse, under the bondage. आणि ते अतृप्त असं जीवन जगत होते. बंधनांच्या बोझाखाली जखडलेले असे होते. They welcomed Jesus, त्याने येशूचं स्वागत केलं, but for a short time. पण थोड्या वेळात. Why? का? Because they wanted to get rid of the Roman Empire. Roman rulers, they wanted to get rid of that. कारण त्यांना त्या रोमकरच्या ज्या सत्तेपासून त्यांना मुक्तता पाहिजे होती, त्या छळापासून त्यांना मुक्तता पाहिजे होती. Dear people of God, माझ्या प्रियानो, many people come to Jesus. पुष्कळशे लोक येशूकडे They येतात will shout, they will cry out, आणि मग ते ओरडतात, रडतात, but just for their personal problems, just for the temporal redemption. पण ते फक्त काही काळासाठी त्यांच्या ज्या समस्या असतात, वैयक्तिक समस्या असतील, आजाराच्या असतील, अनेक कशाच्या असतील, त्यापासून मुक्तता होण्यासाठी
थोड्या वेळासाठी. I want to ask you a question. मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. Jesus says, I want to be the king of your life. येशू ख्रिस्त म्हणतो, मला तुझ्या जीवनाचा राजा व्हायचंय, प्रभू व्हायचंय. He loves us so much. तो आपल्यावर खूप प्रेम करतो. Can we close our eyes wherever we are seated down? आणि जिथं कुठं आम्ही बसलेलो आहोत, आम्ही आमचे नेत्र बंद करूया. Jesus said, wherever two or three gathered in my name, there I am the midst of them. येशू ख्रिस्त म्हणालेला आहे की जिथं कुठं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित जमले आहेत, तिथं माझी उपस्थिती आहे. Awesome presence of Jesus is in midst of us. आणि येशू ख्रिस्ताची अद्भुत उपस्थिती आमच्या सर्वांमध्ये आहे. As we remember the Palm Sunday, Jesus' triumphal entry into Jerusalem. आणि जसं आम्ही झावळ्यांचा रविवाराची आठवण करत आहे, येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने जो प्रवेश झालेला आहे, As we remember, जसं आम्ही त्याची आठवण करत आहोत, He sent His disciples त्यानं आपले शिष्य पाठवले to set us free. आपल्याला मुक्त करण्यासाठी. We are good for nothing. आम्ही कशासाठीच योग्यतेचे नव्हतो. In this world, we are good for nothing. या जगामध्ये आम्ही कशासाठीच योग्य नव्हतो. But Jesus says, I'm in need of you. पण येशू ख्रिस्त म्हणाला, मला तुझी गरज आहे. Jesus needs your life. येशूला तुमच्या जीवनाची गरज आहे. Jesus wants to use you for His glory. आणि येशू ख्रिस्त तुम्हाला त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणू इच्छितो. As we remember the triumphal entry of our Lord Jesus Christ, आणि जसं आम्ही हा आठवण करत आहे येशूचा जयोत्सवाना जो प्रवेश यरुशलेमेमध्ये झालेला आहे, will you allow Jesus to sit as a king of your life? काय तुम्ही येशूला परवानगी देत आहात की तुमच्या जीवनाचा मालक, तुमच्या जीवनाचा प्रभू म्हणून आमच्या जीवनावरती ताबा घेण्यासाठी? Will you allow Him to be the king of our life? तो आमच्या जीवनाचा राजा असावा याची परवानगी तुम्ही देत आहात का? For how long? किती काळासाठी? Why we have come to Jesus? का आम्ही येशूकडे आलेलो आहोत? Just for our personal needs? काय फक्त आमच्या त्या वैयक्तिक गरजा आहेत त्यासाठी? Just for our problems? काय आमच्या समस्यांसाठी? Or do you understand the love of Jesus for us? का तुम्ही हे जाणून घेतलेलं आहे येशूचं प्रेम जे तुमच्या आणि माझ्यासाठी आहे? Jesus came in this world येशू ख्रिस्त या जगामध्ये आला to pay the penalty of our sin. आपल्या पापाची किंमत मोजण्यासाठी. He took all our sin, sorrow, the curse, the poverty upon Himself. आणि मग त्याने सर्व आपले श्राप, आपले दारिद्र्य, आपले आजार, आपली पाप स्वदेही घेतलेली आहेत. While we were yet sinners, Christ died for us. आणि जेव्हा आम्ही पापीच होतो, येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावले. Jesus, the King of Kings, the Lord of Lords, येशू तो जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, He became poor for us. आणि मग तो आमच्यासाठी एक पूर्ण मनुष्य असं झाला. He became poor तो आमच्यासाठी गरीब झाला, दरिद्री झाला, so that through Him we may become rich in Him. आणि मग त्याच्याद्वारे आम्ही त्याच्यामध्ये आम्ही श्रीमंत व्हावं. That is the love of God. हे देवाचं प्रेम आहे. But will we allow Jesus to be the King of our life? पण काय आम्ही येशूला आम्ही आमच्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकारत आहोत? Or we will just use Jesus for our temporal needs? का फक्त आम्ही आमच्या वैयक्तिक ठराविक गरजांसाठी
तात्पुरत्या गरजांसाठी मी येशूचा उपयोग करणार आहोत. As we say in Marathi, जसं म्हणतो आपण कामापुरतं मामा. Just for our temporal needs. फक्त आमच्या थोडक्या गरजांसाठी We'll just come to Jesus and again we'll go back to the world. आम्ही येशूकडे येऊ. आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर आम्ही पुन्हा जगामध्ये जाऊ. काय आम्ही असं जीवन जगणार आहोत. These people welcomed Jesus in Jerusalem. त्या लोकांनी यरुशलेममध्ये येशूचं स्वागत केलं But same people, following week, they crucified Jesus on that cross. आणि त्याच लोकांनी येणाऱ्या आठवड्यामध्ये येशूला त्या वधस्तंभावरती दिलं. But dear people of God, माझ्या प्रियानो, I lived a hopeless life. मी एक आशाहीन जीवन जगलो. But as Jesus came into my life, पण जसं येशू माझ्या जीवनामध्ये आला, I surrender my life totally unto Him. मी माझं संपूर्ण जीवन, संपूर्ण आयुष्य पूर्णपणे त्याला समर्पित केलं. I made Him the Lord of my life. मी त्याला माझ्या जीवनाचा मालक, माझ्या जीवनाचा प्रभू केलं. I made Him the King of my life. तो माझ्या जीवनाचा राजा झाला. And today I'm blessed to be His servant. आणि मी आज त्याचा सेवक म्हणून एक आशीर्वादित असं जीवन जगत आहे. God can use Him mightily for His glory. आणि देव मला त्याच्या गौरवासाठी पुष्कळ ठिकाणी उपयोगात आणत आहे. God can use you too for His glory. आणि देव तुम्हाला सुद्धा त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणेल. If you make Him the Lord and the King of your life. आणि जर का तुम्ही तुमच्या जीवनाचा राजा, प्रभू, मालक म्हणून त्याचा स्वीकार केला. As your eyes are closed, just take few seconds, few moments in our life. आणि मग जसं